मुंबई मनपा मानाचे महापौर की तिजोरीच्या चाव्या, भाजप शिंदे सेनेतच जुंपली। मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचे 89 तर शिंदे सेनेचे 29 नगरसेवक निवडून आले आहेत। त्यामुळे भाजप व शिवसेनेचा मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। मात्र मुंबई महापालिकेतील सर्वोच्च महापौरपद घ्यायचे की पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेले स्थायी समितीपद, यावरून भाजप व शिंदे सेनेचे घोडे अडले, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। महापौरपदासाठी मुंबईचा प्रथम नागरिक असल्याचा बहुमान मिळतो, मात्र महापौराकडे फारसे अधिकार नाहीत, तर मुंबई महापालिकेच्या प्रकल्पांना स्थायी समितीत मंजुरी दिली जाते। त्यामुळे शिंदे सेना स्थायी समितीसाठी आग्रही असल्याची चर्चा सुरू आहे। दरम्यान अद्याप कुठल्याच गोष्टीबाबत चर्चा झालेली नाही। पुढील 3 ते 4 दिवसात चित्र स्पष्ट होईल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिकृत नावाची घोषणा करतील, असे शिंदे सेनेचे युवा सरचिटणीस नगरसेवक अमेय घोळे यांनी सांगितले। पहिल्यांदाच बृहन्मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकून मुंबई काबीज करणाऱ्या भाजपासाठी महापौराची निवड डोकेदुखी ठरली आहे। महापौर भाजपचाच अशी भूमिका भाजपने घेतली आहे। मात्र भाजपला निवडणुकीत 79 जागा जिंकता आल्या, त्यामुळे 114 हा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला एकनाथ शिंदे यांच्या शिंदे सेनेचा 29 नगरसेवकांची गरज लागणार आहे। भाजपची ही अडचण ओळखून एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेकडे महापौरपद पहिल्याच 2.5 वर्षासाठी आपल्याला मिळावे आणि स्थायी व इतर समित्यांमध्ये योग्य वाटा मिळावा, अशी भूमिका घेतली आहे। भाजप आणि शिंदे सेनेत यावरून रस्सीखेच सुरू आहे। त्यामुळे मुंबईच्या महापौरपदाचा वाद दिल्लीतच मिटवला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे।